नमस्कार. तर किती जणांना व्हाईट सॉस पास्ता आवडतो? ज्यांना आवडतो त्यांनी ही रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि बनवा. असा व्हाईट सॉस पास्ता एकदम क्रीमी, चीजी, एकदम टेस्टी म्हणू शकता तुम्ही. त्यासाठी ना आपल्याला पाणी गरम करायचं एक कढईमध्ये, मीठ टाकायचं, थोडंसं तेल टाकायचं, एडिबल कोणतं पण तेल तुम्ही वापरू शकता. आणि जेव्हा पाण्याला उकळी येईल त्यामध्ये मग मी इथे पेने पास्ता टाकलेला आहे. तुम्ही कोणताही पास्ता घेऊ शकता. पास्ता टाकायचा आणि त्याला छान उकळी येऊ द्यायची. बरं ना, नॉर्मली बायकांमध्ये ना जेव्हा आपण साऊथ इंडियन बनवतो किंवा पंजाबी बनवतो तर एवढी भीती राहत नाही. आपण नॉर्मली बनवून टाकतो भाज्या वगैरे. पण असं इटालियन म्हणा किंवा असं वेगळं काही बनवायचं म्हटलं ना आपल्याला, पिझ्झा बर्गर टाईप, तर थोडीशी भीती राहते. तर रेसिपी जर तुम्ही एकदम परफेक्ट फॉलो केली ना की मग काहीच प्रॉब्लेम होत नाही, एकदम मस्त बनतात. आता आपला पास्ता मस्त शिजलेला आहे. खूप जास्त कुक नाही करायचा, हाताने दाबल्यानंतर तो दबला गेला पाहिजे एवढाच फक्त कुक करायचा आपल्याला. आणि मग निथळून घ्यायचा, वरनं थोडंसं आपलं रेग्युलर थंड पाणी टाकायचं आणि मग साईडला ठेवून द्यायचं. आता एका कढईमध्ये ना बटर टाकायचं आहे आपल्याला. बटर टाकल्यानंतर त्यामध्ये मग मी कांदा आणि शिमला मिर्च कट करून घेतलेली आहे. ही अशी स्क्वेअरमध्येच कट करायची आहे, थोडीशी मोठी मोठी. आणि ती छानपैकी आपल्याला इथे परतून घ्यायची आहे. खूप जास्तही परतायची नाही आहे, जस्ट दबली गेली पाहिजे एवढीच, म्हणजे खाताना ती दाताखाली आली नाही पाहिजे. टोमॅटो मी आधी याच्यासाठी नाही टाकला की तो टोमॅटो लवकरच शिजतो, मग त्यामुळे मग कांदा आणि शिमला मिर्च शिजत नाही, त्यामुळे नंतर टोमॅटो ॲड करायचा. बरं, इथे तुम्हाला ज्या काही तुम्हाला ॲडिशनल भाज्या आवडत असतील त्या तुम्ही बेबीकॉर्न म्हणा, मशरूम म्हणा, ते ॲड करू शकता. आता या मी भाज्या काढून साईडला ठेवून दिलेल्या आहेत. त्यानंतर पुन्हा मी बटर ॲड केलेलं आहे. आता आपण बनवतो आहे व्हाईट सॉस पास्ता. तर व्हाईट सॉस बनवतो आहे. तर बटर आता छान मेल्ट झालं, त्याच्यामध्ये मग मी मैदा टाकते आहे. इथे 2 चम्मच जवळपास मी मैदा घेतला होता. तर इथे तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता. जर तुम्हाला मैदा नाही खायचा आहे, हेल्दीच खायचं आहे, तर गव्हाचं पीठ घेऊ शकता, काहीच हरकत नाही आहे. सेम तसाच होईल तुमचा पण पास्ता, वेगळी अशी काही चव येणार नाही गव्हाच्या पिठामुळे. आता याला आपल्याला छानपैकी असं ड्राय रोस्ट म्हणा, फ्राय करून घ्यायचं आहे, थोडंसं पिठाला भाजून घ्यायचं आहे. आणि मग दूध ॲड करून याचे आपल्याला क्रीम बनवायची आहे. ठीक आहे, पास्तासाठी आपण जे सॉस बनवतो ना तो सॉस बनवायचा आहे. तर याच्या सगळ्या गुठळ्या फुटल्या गेल्या पाहिजे. तर तुमच्याकडे जर विस्कर असेल तर विस्करने करू शकता, फोर्क असेल तर फोर्कने करू शकता, काटेरी चमच्यानेही लगेच निघतात त्याच्या गुठळ्या. आणि मग दूध ॲड करत तुम्हाला कन्सिस्टन्सी चेक करायची आहे. थोडंसं घट्ट झालं पाहिजे, जास्तही घट्ट नको. मग थोडेसे चीज क्यूब टाकायचे किंवा चीज स्लाइस असेल ती टाकायची, छान मिक्स करायचं. आणि मग भाज्या ॲड करायच्या. भाज्या ॲड केल्यानंतर ना आपल्याला आपण जो पास्ता साईडला ठेवून दिला होता थंड होण्यासाठी, तो पास्ता हाताने असं थोडासा आधी मोकळा करायचा आणि मग तो ॲड करायचा आहे. तर जर समजा इथे आता तुमचा सॉस जो आहे थोडासा कमी पडला तरी काही हरकत नाही आहे. म्हणजे आता इथे बघू शकता माझा सॉस जो आहे इथे, तर मला असं वाटलं की थोडासा घट्ट झाला आहे किंवा मला आता कमी वाटतो आहे तो, तर काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही थोडंसं एकदम गरम दूध टाकायचं त्याच्यामध्ये, थंड दूध अजिबात घालायचं नाही. थोडंसं दूध गरम करा, टाका, कन्सिस्टन्सी चेक करा आणि नंतर ते घट्ट होईल. म्हणजे दूध टाकल्यानंतर थोडंसं पातळ दिसेल, पण डोंट वरी, नंतर ते घट्ट होतं. आता इथे मी हर्ब्स टाकलेले आहेत, चिली फ्लेक्स टाकलेले आहे आणि मिरीची पावडर टाकलेली आहे, काळी मिरी, ब्लॅक पेपर टाकलेला आहे. आणि हे छानपैकी मी मिक्स करून घेते आहे. हे मिक्स करून झाल्यानंतर इथं आता अजून मी ॲडिशनल 2-3 चीज स्लाइस ठेवते आहे. तर चीज हे तुमच्यावरती डिपेंड आहे, तुम्हाला किती चीजी बनवायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवून खाऊ शकता. लहान मुलांसाठी बनवता तर थोडंसं कमी चीज घाला, अदरवाईज तुम्ही नॉर्मली असंच बनवू शकता. आता चीज घालून झाल्यानंतर आपल्याला 1-2 मिनटासाठी ह्याला छानपैकी आहे ना शिजू द्यायचे. तुम्ही बघू शकता किती क्रीमी झालेला आहे तो, अजिबात पातळ झालेला नाही, मस्त घट्ट झालेला आहे, क्रीमी एकदम. आणि नंतर मग मी ब्लॅक ऑलिव्स त्यामध्ये ॲड केले होते. ब्लॅक ऑलिव्हचं आधी ॲड केले आणि नंतर दूध घातलं तर ते फुटतं बऱ्याच वेळा, त्यामुळे ते नंतर घालायचं. आणि मग छान मिक्स करा. तुमचा पास्ता एकदम रेडी आहे. घरामध्ये छोट्या मोठ्या कुठलाही बर्थडे किंवा कुठल्याही ओकेजनला तुम्ही बनवू शकता. एकदा नक्की बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.